हे मित्रांनो, कसं आहे तुम्ही सगळे? मी प्रथमेश शेवाळे तुमचं खूप खूप स्वागत करतो माझ्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आय नो मी खूप दिवसानंतर ब्लॉग बनवतोय. माहीत नाही लास्ट ब्लॉग कधी बनवला होता, आपण चेक करूया. व्हिडिओ आपण टाकला होता 7 months अगो आणि लास्ट ब्लॉग टाकला होता 11 months अगो. तुम्हें शर्म है कुछ? खूप जास्त टाइम झालेत आपला ब्लॉग बनवून. सो एक नवीन वर्ष, एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे एका नवीन ट्रिपसोबत. मी गेलो होतो बेसिकली फिरायला कच्छ भुजला. सो तिथे आम्ही गेलो होतो, मम्मी पप्पा, श्लोक, आई बाबा, मामा मामी आणि आमच्या फॅमिलीमधली एक नवीन मेंबर ज्याचं नाव कस्तुरी. मी तुम्हाला कस्तुरीबद्दल जास्त इंट्रोड्यूस नाही केलं आहे. जे मला इंस्टाग्रामवरती फॉलो करतात त्यांना माहिती आहे. ती मामा मामींची मुलगी आहे. 3 months झालेली आहे आणि खूप गोड आहे ती. तिने पण आमच्या या ट्रिपमध्ये खूप धमाल केली आहे. सो हा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. या ब्लॉगमध्ये मी थोडं कमी बोललो आहे, बट जे जागा मी बघितल्या त्या जागांवरती एक मस्त छान असा व्हिडिओ काढला आहे त्याचा आणि ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे मी. सो हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा. ओए 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 जो गाए दिल मेरा, पर तुम सुन ना पाए हमारी बात. ओए 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 चुरा के दिल तेरा, हम दूर भागे तेरे बिना. गाए हमसे नाराज रहना, सजाए हम तेरी बारात है ना. सवेरे दिन रात न पाए चैना, सुन लेना तुम्हें चाहकर भी न चाहे, करे जो मन मानिए मन न माने. मिली जो ये जो याद मिल के अब बाटे तेरे नाम. सुना सफर पर प्रेम नगर है, मिल पाएंगे क्या हम तुमसे, जो रात बीती सुबह तो आई ना. A few moments later. छोटी उम्र पर बड़ी नजर है, मिल जाएंगे ये हम तुमसे, छुपा छुपाई नजर तू आई ना. अब तुम्हारे आस पास आ रही बारात, करना इनकार बार बार देना साथ. अब तुम्हारे आस पास आ रही बारात, करना इनकार बार बार देना साथ. तर आता आम्ही आलो होतो बोरिवलीच्या बर्गर किंगमध्ये आणि तिथे आता खाऊन घेऊन झालेलं आहे. संध्याकाळी गेलो मग आता रात्री तिथे थोडंसं काही बर्गर वगैरे खाऊन निघालो. आणि द बेस्ट पार्ट इज की श्लोक आणि मामी द बेस्ट पार्ट इज की श्लोक आणि मामी दोघांनी आलेले आहेत आणि मामानी आम्ही दोघांनी येऊन एन्जॉय केलं इकडे. आता चाललो आहे परत स्टेशनवरती आणि ट्रेन आहे ऑलमोस्ट 12:45ची काहीतरी ट्रेन आहे. 12:15 का 12:15ची ट्रेन आहे.
ऑलमोस्ट 12:30 झाले आहेत आणि आम्ही ट्रेनमध्ये चढलो आहोत आणि फर्स्ट टाईम असं ट्रॅव्हल करतो कुठेतरी लांब एवढा प्रवास ट्रेनने. सॅडेस्ट पार्ट हा आहे की आई, मम्मी आणि बाबा या तिघांची सीट सोबत आहे. पप्पा, बंटी मामा, मामी, श्लोक या चौघांची सीट सोबत आहे आणि माझी सीट सगळ्यात वेगळी आहे. तर मी सगळ्यात वेगळ्या एका कंपार्टमेंटमध्ये. सो क्रेझीस ट्रिप होणार आहे, मला काहीच सुचत नाही आता. तर ट्रिप एन्जॉय करूया आपण आता सध्या. आणि इकडे साईडला विंडो नाही म्हणून तुम्हाला चांगले शॉर्ट्स पण दाखवू शकत नाही. बघू जर त्यांच्या कंपार्टमेंटमध्ये मला जाता आलं तर तिकडून काही जर शॉर्ट्स भेटले सकाळचे तर ते आपण सकाळचे घेऊया. आता मी झोपतो. निघाली आमची ट्रेन, घराच्या सोबत भरला एक स्वप्नाचं दागदाग. खिडकीतून पाहिलं प्रत्येक नवं दृश्य, प्रवास होता खास, मनात उमललं हसू. रात्रीचे तारे, पहाटेची छटा, गाडीच्या गतीसोबत पुढे नवा रस्ता. प्रवासात होती मजा, प्रवासात होतं प्रेम, एक सुंदर पाठवण कायम मनातच प्रेम. मुंबई ते कच्छ, हृदय जिथं हरखून गेलं. आशापुरा मातेचं आशीर्वाद आम्हाला मिळालं. मंदिर देवतांचं दर्शन घेऊन आलो. विजय विलास पॅलेसचं वैभव पाहून थांबलो. भुजच्या गलिया, रंगीबेरंगी दारी, वळवटाच्या वाऱ्यात होती नवी कहाणी. 5 hours later. तर आता आम्ही आलो आहोत विजय पॅलेसला आणि आता माझ्यासोबत स्वामिनी आहे इथे. सो विजय पॅलेस पाहूया कसं आहे आतून. फर्स्ट टाईम आलो आहे भुजमध्ये, तर विजय पॅलेस पण पाहूया कसं वाटतंय. तर असा काहीसा हा विजय पॅलेस आहे आणि सांगितलं जातं की खूप साऱ्या मूवीजमध्ये पण हा पॅलेस यूज केला गेला आहे. वळवटाच्या वाऱ्यात होती नवी कहाणी. इतिहासाच्या गप्पा हवाचं घर प्रत्येक क्षणाने दिलं नव्या भेटीचं वर. थालीतला स्वाद, मातीचा गंध, माणसाची हसरी नजर होती सगळीच छंद. मनात खोल रुजलं हे सुंदर ठिकाण, कच्च्याची माती दिली नवी उष्मान. मुंबई ते कच्छ, हृदय जिथं हरखून गेलं. आशापुरा मातेचं आशीर्वाद आम्हाला मिळालं. मंदिर देवतांचं दर्शन घेऊन आलो. विजय विलास पॅलेसचं वैभव पाहून थांबलो. वळवंटाची हवा, सूर्याची लालिमा, घरच्या सोबत प्रत्येक क्षण अनमोल होता. जीवनाच्या पुस्तकात हा एक नवा अध्याय, प्रवासानं दिला आमचं नवं काही ठसा. मुंबई ते कच्छ, आठवणीचा प्रवास कधी न विसरता येईल तो सुंदर सोहा. खास मनातच जपलं आणि कच्चेचं सौंदर्य, हा प्रवास बनला आनंदाचा साठा आणि संस्कार. Day 2. माणसाची हसरी नजर होती सगळीच छंद. मनात खोल रुजलं हे सुंदर ठिकाण, कच्च्याची माती दिली नवी उष्मान. मुंबई ते कच्छ, हृदय जिथं हरखून गेलं. आशापुरा मातेचं आशीर्वाद आम्हाला मिळालं. मंदिर देवतांचं दर्शन घेऊन आलो. विजय विलास पॅलेसचं वैभव पाहून थांबलो. वळवंटाची हवा, सूर्याची लालिमा, घरच्या सोबत प्रत्येक क्षण अनमोल होता. जीवनाच्या पुस्तकात हा एक नवा अध्याय, प्रवासानं दिला आमचं नवं काही ठसा. मुंबई ते कच्छ, आठवणीचा प्रवास कधी न विसरता येईल तो सुंदर सोहा. खास मनातच जपलं आणि कच्चेचं सौंदर्य, हा प्रवास बनला आनंदाचा साठा आणि संस्कार. तर आता आम्ही मागे इकडे मंदिरात आलो होतो. हे कच्छमधलं सगळ्यात प्रसिद्ध असं आशापुरा मातेचं मंदिर. इथे खूप छान असं दर्शन झालेलं आहे. आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे.
अजून थोडे देवस्थान करून मग आपण परत ठाण्याला जाणार आहे. तर आता जाऊया, अजून पुढे खूप काय काय पाहायचं आहे ते पण तुम्हाला दाखवतो. निघाली आमची ट्रेन, घराच्या सोबत भरला एक स्वप्नाचं दागदाग. खिडकीतून पाहिलं प्रत्येक नवं दृश्य, प्रवास होता खास, मनात उमललं हसू. रात्रीचे तारे, पहाटेची छटा, गाडीच्या गतीसोबत पुढे नवा रस्ता. प्रवासात होती मजा, प्रवासात होतं प्रेम, एक सुंदर आठवण काय मनातच प्रेम. मुंबई ते कच्छ, हृदय जिथं खून गेलं. आशापुरा मातेचं आशीर्वाद आम्हाला मिळालं. मंदिर देव देवतांचं दर्शन घेऊन आलो. विजय विलास पॅलेसचं वैभव पाहून थांबलो. भुजच्या गलियात रंगीबेरंगी दारी, वळवटाच्या वाऱ्यात होती नवी कहाणी. इतिहासाच्या गप्पा हवांचं लखार, प्रत्येक क्षणाने दिलं नव्या भेटीचं वर. थालीतला स्वाद, मातीचा गंध, माणसाची हसरी नजर होती सगळीच छंद. मनात खोल रुजलं हे सुंदर ठिकाण, कच्च्याची माती दिली नवी उष्मान. मुंबई ते कच्छ, हृदय जिथं खून गेलं. आशापुरा मातेचं आशीर्वाद आम्हाला मिळालं. मंदिर देव देवतांचं दर्शन घेऊन आलो. विजय विलास पॅलेसचं वैभव पाहून थांबलो. वळवंटाची हवा, सूर्याची लालिमा, घरच्या सोबत प्रत्येक क्षण अनमोल होता. जीवनाच्या पुस्तकात हा एक नवा अध्याय, प्रवासानं दिला आमचं नवं काही ठसा. मुंबई ते कच्छ, आठवणीचा प्रवास कधी न विसरता येईल तो सुंदर सोहळा. वळवंटाची हवा, सूर्याची लालिमा, घरच्या सोबत प्रत्येक क्षण अनमोल होता. जीवनाच्या पुस्तकात हा एक नवा अध्याय, प्रवासानं दिला आमचं नवं काही ठसा. मुंबई ते कच्छ, आठवणीचा प्रवास कधी न विसरता येईल तो सुंदर सोहळा. मनातच जपलं आणि कच्चेचं सौंदर्य, हा प्रवास बनला आनंदाचा साठा आणि संस्कार. आता 6 वाजलेत आणि आपण परत ट्रेनमध्ये आलो आहोत. आपली जे परत जायचा प्रवास आहे तो चालू होतो आहे आणि बघू, हा प्रवास पण खूप छान होईल. वळवंटाची हवा, सूर्याची लालिमा, घरच्या सोबत प्रत्येक क्षण अनमोल होता. जीवनाच्या पुस्तकात हा एक नवा अध्याय, प्रवासानं दिला आमचं नवं काही ठसा. मुंबई ते कच्छ, आठवणीचा प्रवास कधी न विसरता येईल तो सुंदर सोहळा. मनातच जपलं आणि कच्चेचं सौंदर्य, हा प्रवास बनला आनंदाचा साठा आणि संस्कार.